मी दाखवतो बाबा कुठलं बापाच्या मांडीवरून. आणि त्या खांबाकडे असं नजर टाकायला लागलो. 1 2 3 तिसऱ्या खांबामध्ये आणि ते नरसिंहाची मूर्ती दिसली. कोणाला? प्रल्हादाला. ह्या पाहते, अरे मला अजूनही दिसत नाही, याला दिसन कशी हो? भूत कोणाला दिसते? भूत कोणाला दिसते? भूत भूत कोणाला दिसते? काळपांडे साहेब, ज्याला झोमते भूत कोणाला दिसते? ज्याला झोमते त्याला सगळ्याला दिसते का? पण एका जणाला दिसते. तो कोण? मांत्रिक. मांत्रिक ज्याला आपण जाणता म्हणतो. कम जास्त झालं तर आपण जातो कोणी, बाजी आमच्या इथचं पोट्ट कणी लय कसं कसं करते, जरासं पाणी द्यायला चालता का? मग त्याला कायच्या बळावर दिसते? मंत्राच्या बळावर. मंत्र हा आजही जागृत आहे. तो मंत्र कसा म्हणते? हातावर राग घेते आणि ज्याला झोमलं की नाही, हा, आणि त्याच्या या खांबाकडे जायला लागला. त्या खांबातून आवाज आला. कशाचा आवाज आला माहित आहे का? आवाज कशाचा आला? सिंहाचा आवाज आला. कोणाचा? सिंहाचा. कोणाचा आवाज आला? सिंहाचा. इथं चकलो, बापरे, या खांबात सिंहाचा आवाज. पण मोठ्या हिमतीने धावून गेलं आणि जशी लात मारली आणि असाच तो नरसिंह त्या खांबातून प्रगट झाला. गोपाल जसा जमिनीवर पडला असाच मांडीवर घेतला. ठीक का? असाच मांडीवर भगवंताला घेतला आणि आता याला माराव. पण हिरण्यकश्यपूने विचार केला आणि ती डरकाळी सिंहाची. हिरण्यकश्यपू घाबरला. आता त्याला प्रल्हादाच्या शब्दाची आठवण झाली. पण नरसिंहानं विचार केला. वरदान होत. प्रसन्न झाल्यानंतर वरदान कसं मागितलं? आत नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, माणसानी नाही, बहीण नाही. भगवंताला केवढा मोठा विचार करावा लागला त्याला मारण्याकरता. आणि वर्षभर नाही, वर्षभरात नाही. हो, हिरण्यकश्यपूला केवढा विचार करायला लागला. ब्रह्मदेवानं वरदान म्हणून देवाला हा 13वा महिना, याचं नाव अधिक महिना, ह्या उत्पन्न करावा लागला. नाही का? वर्षाचे 11 दिवस शिल्लक पाडावे लागले. चांद्रमास 11 दिवस, वास्तुमास 11 दिवस, 11 33, 3 वर्षातले जोडून 33 दिवस जमा करा लागले. आणि त्या महिन्याचं नाव 12 महिन्याच्या अधिक वाढणारा अधिक मास. त्याचं पाहता पाहता ही अंतर ज्योत हिरण्यकश्यपूच्या हृदयातून निघाली आणि कोणाच्या? नरसिंहाच्या स्वरूपामध्ये गुप्त झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय.
जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य केलं. जीव आणि शिव दोघांचं स्वरूप एक मिळवलं. सगळे देव फुलाचा वर्षाव करायला लागले, पण कोणाची हिम्मत नरसिंहाच्या समोर जायची झाली नाही. सर्व देव या 5 वर्षाच्या मुलाला शरण आले. सांगितलं, बेटा प्रल्हादा, बस हे काम तूच करू शकतो नाही, या नरसिंहाला शांत तू करू शकतो. कोण्या रूपामध्ये? ऋषभाच्या रूपामध्ये. म्हणून भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यप आपल्या नरसिंहाच्या समोर जाऊन स्तुती करायला लागले. स्तुती, हात जोडले. कोणाला? या नरसिंहाला. भक्त प्रल्हादानं सांगितलं, देवा पहा, हा माझा बाप जरी असला, याला तुम्ही मारलं, फार चांगलं काम केलं. कारण आतापर्यंत कितीतरी प्रजेला याने दुःख दिलं नाही का, म्हणून याला मारलं, ही खूप चांगलं केलं. त्यावेळेस सगळ्या लोकांना सुखी केलं. म्हणून भक्त प्रल्हादाला नरसिंह भगवान म्हणते, प्रल्हादा तुला काय पाहिजे? मला काही नको आहे. धन देऊ नाही, धनाची आशा नाही. बरनामे जन्मा याजसाठी देवा, नामे जन्मा याजसाठी देवा, नामे जन्मा याजसाठी देवा. तुझी चरण